भरली वांगी बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आणि झटपट बनून तयार होणार. तुम्ही तर सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा ही भरली वांगी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. भरली वांगीचा मसाला बनवायला फक्त 5 मिनिटं लागतील आणि हा मसाला फक्त भरली वांगीच नाही तर तुम्ही कोणत्या पण मसाल्याच्या भाज्यासाठी वापरू शकता. आणि हा मसाला तुम्ही 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर भरली वांगी बनवण्यासाठी वांगं हे छोटं किंवा मीडियम साईज असलं पाहिजे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्याचा जो साईडचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि देठाचा फक्त वरचा थोडा भागच कट करायचा. काही जणांना जर देठाचा पूर्ण भाग ठेवायचा असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये एखादा चमचा मीठ ॲड करायचं आणि सर्व वांगी कट करून त्यामध्ये ॲड करायची. मीठ टाकल्यामुळे वांगी आपली काळी पडणार नाहीत. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तीळ आणि 2 चमचे किसलेलं खोबरं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं. काळजी घ्यायची की आपले मसाले करपले नाही पाहिजेत. आणि सर्व सामग्री मिक्सी जारमध्ये काढून घ्यायची. त्यामध्येच 2 चमचे भाजलेले शेंगदाणेसुद्धा ॲड करायचे आणि त्याच मिक्सी जारमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला किंवा गोडा मसाला ॲड करायचा. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. जर तुमच्याकडे काळा मसाला, गोडा मसाला जर नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि थोडासा ओवा ॲड करायचा आणि हे सर्व मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचं. थोडंसं मिश्रण हे ओबडधोबडच असलं पाहिजे. खूप फाईन अशी त्याची पावडर बनवायची नाही. नाहीतर भाजी खूप जास्त चिकट होते आणि खाताना तो मसाला आपल्या टाळ्याला चिटकू शकतो. सोबतच मसाल्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं. ही एक सिक्रेट ट्रिक आहे. त्यामुळे आपला मसाला हा वांग्यामधून बाहेर सुटणार नाही. तो वांग्यामध्ये व्यवस्थित चिटकून राहील. मसाला बाहेर काढल्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही भरली वांगी खाताना वांगी थोडीशी पानसट लागू नयेत त्यासाठी वांग्याच्या आतमधल्या साईडला थोडंसं मीठ चोळून घ्यायचं. त्यामुळे वांग्याची भाजी खाताना खूप छान लागते. वांगी जास्त पानसट लागत नाहीत. आणि सोबतच आपण त्यामध्ये सर्व मसाला हा चारही साईडनी स्टफ करून घ्यायचा. मसाला चांगला व्यवस्थित भरून घ्यायचा. खूप जास्त दाबून भरायचा नाही, नाहीतर मसाला आतमध्ये थोडासा कच्चा राहतो. आपण ह्या ठिकाणी मसाल्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. त्यामुळे मसाला हा वांग्यातून सुटणार नाही. जेव्हा मसाला खूप ड्राय वाटतो त्यावेळेस आपण त्यामध्ये तेलच ॲड करायचं. पाणी बिलकुलही वापरायचं नाही, नाहीतर मसाला खूप चिकट होतो आणि वांग्यातून लवकर बाहेर सुटतो. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच असतं. 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा. थोडंसं हिंग ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. आता कोणताही दुसरा मसाला बिलकुलही ॲड करायचा नाही. डायरेक्ट आपण जी भरून घेतलेली वांगी आहेत ती आपण कढईमध्ये सोडायची आणि त्याला 1-2 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी ते सर्व आपण झाकून ठेवायचं. 5 मिनटानंतर थोडीशी वाफ काढून घेतल्यानंतर आपण जो उरलेला मसाला होता तोही भाजीमध्ये ॲड करायचा आणि तो भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मसाला ॲड केल्यानंतर सुद्धा आपण 2 ते 3 मिनटं झाकून एकदा त्याची परत वाफ काढून घ्यायची. त्यामुळे मसाला हा वरच्या साईडने सुद्धा वांग्याला व्यवस्थित कोट होतो आणि वांगे खाताना आपल्याला बेचव लागत नाहीत. 2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलं. लक्षात ठेवायचं कोणती पण मसाल्याची तर्रीवाली भाजी बनवत असताल तर पाणी हे गरमच ॲड करायचं आणि 1-2 मिनटासाठी झाकून ठेवलं. ऑलरेडी आपण वाफ काढून घेतली होती त्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायची बिलकुलही गरज नाही. आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती छान आपल्या वांग्याला तेल सुटलेलं आहे आणि भाजी बघूनच खूप खावीशी वाटते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चपाती किंवा भाकरी कशासोबतसुद्धा खायला एक नंबरच लागणार. थँक्यू.